कपाटाची किल्ली दे ना. काही पैसे वगैरे हवेत का हो? तू कपाटात खायचे पदार्थ ठेवतेस नाही ना? ऑफकोर्स पैसे हवेत मला. कमॉन गेट अप मला पैसे दे पटकन. किती हवेत ते सांग म्हणजे मी देते काढून तुला. माझ्या हाताला मेहंदी लागलीये का? मी काढू शकतो. आय कॅन डू इट. जस्ट गिव्ह मी द कीज. अरे ओम असं काय करतोय? थँक्यू. एवढे पैसे अचानक काय? काही काम आहे का? म्हणजे याआधी एवढे पैसे कधी नेलेच नाही. काही अडचण आहे का? ओम थांब. माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय जायचं नाहीये. कशासाठी हवेत एवढे पैसे? अशी काय अडचण आहे? एवढे पैसे लागणार आहेत. काय करणार आहेस तू या पैशांचं? टाइमपास करायला हवेत. चिल. नको ना नको ना. तुझ्या बहिणीसारखा पैशांचा मास करू नकोस ना. आई मी हे कष्टाने कमवलेले पैसे सो मी वाटेल ते करेन. मला कोणी काही विचारायचं नाही. ओके मी ते पैसे जाळून टाकेन, त्याचा मास करीन किंवा ओम सॉरी स्वीटू. मला माहिती आहे की मी तुला खूप दुखावतोय. तुझा जीव तुटतोय माझ्यासाठी आणि मी त्याची किंमतच ठेवत नाहीये. या बदललेल्या ओमची तू सवय लावून घे. तरच तू तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या ओमला विसरू शकशील. ओम डबा डबा कुठे? काय ग इथे काय करतेस? काही नाही. कोणाची वाट बघतेस का? हा नाही. चल बस एकत्र जाऊ ऑफिसला. बस 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 लवकर. ऑफिसला जायला उशीर होतोय. चल बसलीस का? हो. नीट पकडून बस. नाही ठीक आहे. वा आज मॅचिंग मेड फॉर इच अदर दिसतंय. थँक्यू थँक्यू. आणि अर्थात आहोतच आम्ही मेड फॉर इच अदर. हो ना बायको? कसं आहे ना, मन जुळली ना की रंग सुद्धा आपोआप जुळतात. ते काय म्हणतात ते ट्विनिंग ट्विनिंग तुमच्यासारखं. भेटू ऑफिस मध्ये. बाय. ए काय झालं? काय काय झालं? काय काय झालं? काय काय चाललंय? काय चाललं म्हणजे? अरे त्यांनी छान कॉम्प्लिमेंट दिली आपल्याला. कशाला पण हे सगळं नाटक करता तुम्ही? आणि हे असं गोड बोलणं, जवळ घेणं मला नाही आवडत. स्वतःच्या बायकोवर प्रेम करणं हे नाटक असतं का? पण इतरांसारखं आपलं नवरा बायकोचं नातं नाहीच आहे ना. मग कशाला करायची नाटकं? पण आपल्यात निदान नातं तरी आहे ना. हे तरी ऍक्सेप्ट कर. जेव्हा तुला गरज होती तेव्हा तुझा यार, तुझा लाडका तुला सोडून गेला ना भर मांडवात. मी उभं राहिलो तुझ्या पाठीशी. मी तुला आधार दिला. आणि दया म्हणून नाही, खरंच माझं तुझ्यावर प्रेम होतं त्याही वेळी, जे मला त्यावेळी व्यक्त करता नाही आलं पण होतं. आणि आत्ताही आहे. तुझ्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे.
काय बोलताय तुम्ही मोहित? मी खरंच सांगतोय अवनी, माझं मलाही कळत नाहीये की मी कधी तुझ्या प्रेमात पडलो. मोहित, का, कसं, कुठे, काहीच सांगता येणार नाही मला. पण अवनी, मला ना तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं असणं सगळं काही आवडायला लागलंय. अवनी, तू माझ्यासोबत असलीस ना की असं वाटतं अख्खं जग माझ्यासोबत. तू नसलीस ना की खूप एकटं एकटं वाटायला लागतं. मोहित काय बोलताय तुम्ही? आणि ऐक ऐक हात ऐक एक शांतपणे. मोहित, हात. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण एका घरात राहतो, एका छताखाली राहतो, एका खोलीत राहतो. थोडा विचार कर आणि सांग, एव्हाना मीही तुला आवडायला लागलो असेल ना? मोहित, मी तुम्हाला 1000दा सांगितलंय, आपल्या दोघांमध्ये काहीही नातं असू शकत नाही. मी फक्त एकदा प्रेम केलंय आणि ते ओमवर. हे बघ, ऐक ऐक, तू हे सगळं बोलतेस कारण तुझ्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर होता. पण आता तू बघतेस ना तू कसा वागतोयस. अत्यंत बेफिकीर, बेजबाबदार वागतो तो. कशाची किंमत नाही, कशाची पर्वा नाही. आणि व्यसनांचं म्हणशील ना तर मोहित, एक मिनिट. तुम्हाला फक्त त्याचं वागणं दिसतंय, पण मला त्यामागचं कारण कळतंय. तो दुखावला गेलाय. ही त्याची दुःख व्यक्त करण्याची पद्धत आहे. फक्त त्याला कळत नाहीये ती पद्धत चुकीची आहे, हे मला मान्य आहे. पण मुळात ओम असा नाहीये. आणि कोणी काहीही म्हणलं ना तरी मी ओमला चुकीचं ठरवून मोकळी होणार नाही. आणि तो कसाही वागला, कसाही, तरी माझं ओमवरचं प्रेम कधीही कमी नाही होणार. कधीच नाही. हा किती विश्वास विटू, याचाच त्रास होतोय मलाही आणि तुलाही. हे नातं संपायला हवं. तुझं आयुष्य नव्याने सुरू व्हायला हवं. काय करू मी ज्यामुळे तू मला विसरशील, मोहितला ऍक्सेप्ट करशील? तो तुझ्यावर इतकं प्रेम करतोय तरी तू माझ्यातच अडकलीयस. प्लीज नको अडकून राहूस, प्लीज. तुझ्या प्रेमाने, तुझ्या हसण्याने आजवर मला फक्त आनंदच दिलाय. तुझ्या विश्वासाने सुखावलो असलो मी, पण आता नाही. वाचलं का आजच्या पेपरमध्ये काय छापून आले ते? मुंबईच्या प्रसिद्ध क्लब मध्ये मद्यधुंद अवस्थेत सापडला ओम खानविलकर. बघा. अरे हा तर आपला ओम. मग बातमी बघ, खानविलकरांची तर इज्जत काढली यानं. काय झालं? कसली चर्चा चालली एवढी? ओम खानविलकरांची बातमी आली मॅडम. बघू. गुड मॉर्निंग. आय सेड गुड मॉर्निंग. कालची उतरली नाही वाटतं अजून. एक्सक्यूज मी. काय चाललंय हे ओम? आणि ही वेळ ऑफिसला यायची? कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा मला चालणार नाही, माहितीये तुला. चला यार मैथिली, काय हे? आणि काय समजा मी उशिरा आलो, काय फरक पडतोय? कम ऑन यार. कोणाशी बोलतीयस? हा, कोणाशी बोलतीस तू? ओम खानविलकर आहे मी, ओम खानविलकर. यू अंडरस्टँड? आणि हे तुझं जे ऑफिस आहे ना, हे अशी सगळी खूप सारी ऑफिसेस मी विकत घेऊ शकतो. अशी तुझं नशीब आहे मी की तुझ्या ऑफिसमध्ये काम करतो. मी इथे हवं तसं येईन, हवं तसं जाईन, हवं तसं वागेल. पण तू काय बोलतोयस? हे ऑफिस आहे आपलं आणि ती बॉस आहे. चूक मान्य करायची सोडून असं अशा पद्धतीने नको बोलूस. एक मिनिट. हाय, माइंड युअर ओन बिझनेस प्लीज. आमच्या या कॉन्व्हर्सेशन मध्ये तुझा काहीच संबंध नाहीये, सो प्लीज. माझा संबंध आहे, हे माझंही ऑफिस आहे आणि ती माझी पण बॉस आहे. त्यामुळे माझ्या बॉसशी असं नाही बोलायचं उद्धटपणे. आणि कोणाशी बोलतोस असं?
जिनी तुला नोकरीची सगळ्यात जास्त गरज होती, कामाची गरज होती, तेव्हा तुला नोकरी दिली, तिच्याशी बोलतोयस. जेव्हा लोक वाटेल ते बोलले तुझ्याबद्दल, पण तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, हे तू विसरू नकोस. जरा जरा बोलताना भान ठेव. प्लीज शट अप. ओके, तुझा इथे काही संबंध नाहीये आणि सगळीकडे आपलं नाक खुपसायची गरज नाहीये. सगळीकडे आपले पचड 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 नाही, नको नको करूस. कशाला? ऑल्सो मला सल्ले द्यायची तुझी लायकी नाहीये. ओम बास, काय खूप जास्त बोलतोयस तू. इनफ. बोलणार? यू नो समथिंग मैथिली, हे तुझं अख्खं ऑफिस आहे ना, हे ऑफिस माझ्यामुळे चाललंय, कारण मी इन्व्हेस्टर्स आणून दिले तुला. डोंट फॉरगेट दॅट. हे तुझे मागे जे स्टाफ मेंबर्स उभे आहेत ना, त्यांची घरं चालू आहेत, त्यांचं पोट भरतंय आता, ते माझ्यामुळे सुरू आहे. We need to talk. In my cabin right now. She didn't understand. बायको, हे काय बोलायचं ते बोल ना, माझ्याकडे वेळ नाहीये. काय झालं? डोंट वेस्ट माय टाइम. तुला काही बोलायचं नसेल तर आय जस्ट गो. तू मला इथे या केबिन मध्ये बोलवलंस. जमतंय? काय? मुद्दामून समोरच्याला हर्ट करायचं, अवनीला असं दाखवायचं की मी किती माज करू शकतो, आणि हे सगळं करून तू तिला स्वतःपासून दूर करशील असं वाटतंय तुला? मी कधीतरी कोणावर तरी प्रेम केलं होतं ओम. तुझ्या वागण्यातून तुझ्या मनातलं सरळ सरळ दिसतंय. तिच्याबद्दलची काळजी दिसते. माणूस कितीही खोटं बोलला ना तरी त्याचा खरा स्वभाव, त्याचा चांगुलपणा त्याच्या डोळ्यातून डोकावतो. बट हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे हे असं प्रेमाचा त्याग वगैरे करणं फार कठीण असतं. आपण ज्याच्यावर इतकं प्रेम करतो त्याच्याच नजरेतून मुद्दामून पडायचं, म्हणूनच चाललंय ना हे सगळं. आय डोंट केअर. आणि आता त्यांनी काय फरक पडतो? त्यांचं एकमेकांची लग्न झालंय, मोहितचं तिच्यावर खूप प्रेम. पण माझ्यामुळे त्याच्यावर अन्याय का? ज्या दिवशी तिथे मी नव्हतो ना, त्या दिवशी तो होता. त्यांनी स्वीटूची साथ दिली. ओम, मोहित तिला फक्त मॅन्युप्युलेट करतोय, आणि हे मी स्वतः पाहिलंय. त्याचं प्रेम आहे तिच्यावर. आणि त्यांचं एक नातं. त्यांचं नातं त्यांच्यावर लादलं गेलंय. ओम, कळत कसं नाही तुला? तू मला एक गोष्ट सांग, मोहित स्वीटूला सुखी ठेवू शकणार आहे? मी स्वीटूच्या आयुष्यात जी जागा घेऊ शकलो नाही ना, ती जागा आता मोहितची आहे. त्यांनी अख्ख्या साळवी फॅमिलीची अब्रू वाचवली. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतोयस, कारण खरं उत्तर तुलाही माहितीये. तुला फक्त ते ऍक्सेप्ट करायचं नाहीये. तुझं लग्न टिकायचं असेल तर शी मस्ट हेट मी. तू तिच्या मनातलं प्रेम ओळखलंच नाहीयेस अजून. तिच्या मनातली तुझी जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही कधीच. स्वीटूसाठी खरं प्रेम म्हणजे फक्त ओम होता, ओम आहे आणि ओमच राहणार. इतकं सोपं नाहीये तिला असं लांब ढकलणं. अरे, तू लग्नाला आला नाहीस तरी सुद्धा ज्या मुलीचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं नाही, ते आहे असं 4 दिवसाच्या नाटकाने कमी होणार आहे असं वाटतंय तुला? जे जे स्वीटूला आवडत नाही ना, ज्या गोष्टींचा तिला चिटकार आहे, त्या सगळ्या गोष्टी करतोय मी. स्वीटूने मला हेट करणं गरजेचं आहे, आणि काहीही करून मी ते तिला करायला लावणार. ते शक्य नाहीये हो. तिचं तुझ्यावरचं प्रेम तसंच राहणार कायम. कदाचित रागवेल ती तुझ्यावर, प्रसंगी संतापही येईल तिला, उलट सुलट बोलेल, ऐकवेल तुला, पण प्रेम कमी नाही होणार. शी विल नेव्हर हेट यू. शी विल. आय चॅलेंज यू. तू कितीही वाईट वाग,
स्वीटूचं तुझ्यावरचं प्रेम तिळ मात्रही कमी होणार नाही. चॅलेंज ऍक्सेप्टेड. ठीक आहे, मी तिचं माझ्यावरचं प्रेम कमी करून दाखवेन, रादर संपवून दाखवेन तुला. फक्त जस्ट वन थिंग, आज आपल्यात जे काही बोलणं झालंय ते या खोलीच्या बाहेर तिच्यापर्यंत पोहोचणार नाही. इनफॅक्ट मी मदत करते तुला यार. आय विल बी ऑन युअर साइड. पण तरी सुद्धा माझी खात्री आहे स्वीटूचं प्रेमच जिंकणार. ओके, आता प्लीज मला ओरड आणि इथून हाकलून दे. ओके, गेट आउट, गेट आउट ऑफ माय केबिन. थँक्यू. डोकं फिरलंय तुझं. ठिकाणावर आलं ना की मग या ऑफिसला. तुझं ठिकाणावर नाहीये मैथिली यार. दिस इज नॉट द ऍटिट्यूड टू डू बिझनेस. सॉरी. उप्स. काय? स्वीटू, तुला किती वेळा सांगितलंय मध्ये मध्ये करत जाऊ नको. इट्स अ बॅड हॅबिट. बायको, अगं तू कुठे चाललायस ओम? मॅम बघितलं, परत फाईल उडवून गेला हा हे ओम सर. ओम ऐक माझं. ओम ओम तू Keep the change. काय चाललंय तुझं? तुला नाही करायची का नोकरी? का असं वागतोस तू? ओम मी तुला सिगरेट नाही पिऊ देणार. ओम हा हक्क आहे ना, हा हक्क आपल्या नवऱ्याला दाखवायचा.